संडे म्हटलं की काही ना काही प्लॅन्स होतातच. सो ह्या संडेला मी लंचसाठी इन्व्हाइट केलं होतं पुंडरिक भैया, शोफाली आणि भूषण दादाला. जयश्री आणि दुर्वांग गावी गेलेले होते. सो ते आले. त्यानंतर मस्त आमरस पोळीचं छान असं जेवण झालं आणि त्यानंतर मग शोफालीनी आईस्क्रीम केक, कसाटा केक मागवला. तो कशासाठी ते पुढे तुम्हाला सांगतेच. बट ह्या तिघांनाही याबद्दल काहीच आयडिया नव्हती. एकदम सरप्राईज होतं त्यांच्यासाठी. तर येस, ह्या तिघांचंसुद्धा यावर्षी प्रमोशन झालेलं आहे आणि त्याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आम्ही हा केक मागवला होता. त्यानंतर देवांशनी आणि त्याच्या शोफाली आंटीने त्याच्यावर छान छान असे थॉट्स लिहिले, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणखी काही छान असे खूप मिनिंगफुल थॉट्स लिहिले आणि त्यानंतर मग हे सरप्राईज आम्ही त्यांना दिलं. सो त्यांनासुद्धा फार आनंद झाला. छान असं केक कटिंग झालं. जयश्री आणि दुर्वांग आमच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर होतेच. सो येस, एवढी मेहनत केली जाते आणि त्याचं फळ जेव्हा मिळतं ना, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि आपल्या माणसांचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार, नाही का? सो येस, छानसं असं सेलिब्रेशन झालं आणि खूप मस्त गप्पा वगैरे झाल्या. संध्याकाळी आम्ही गेलो इस्कॉन टेम्पलला, जे की आहे झालटा फाट्याला. या मंदिराचं काम अजून पूर्ण व्हायचं आहे, पण इथे मूर्ती बसवलेली आहे. तर या इस्कॉन टेम्पलमध्ये जगन्नाथ स्वामीची मूर्ती बसवलेली आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर एक खूप वेगळीच वाईब्स येते, खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि मन अगदी शांत होऊन जातं. छान इव्हिनिंग आम्ही त्या मंदिरात स्पेंड केली. आम्हाला आरतीसुद्धा मिळाली. बाहेर मस्त वारं सुरू होतं आणि बाहेर निघालो. त्यानंतर यांचं सगळ्यांचं सुरू होतं की मंदिराचं काम कुठपर्यंत आलं ते बघणं वगैरे. तर छान आणि खूप मस्त मंदिर आहे, मोठं. घरी आलो आणि त्यानंतर मग आम्ही 5 जणं गेलो डिनरसाठी बाहेर. सो छान असा डिनर एन्जॉय केला आणि अशा प्रकारे हा संडे आम्ही स्पेंड केला. सेलिब्रेशन मोठं असो की छोटं असो, पण ते जेव्हा आपल्या लोकांबरोबर करतो ना आपण, तर त्याची मजाही डबल होऊन जाते, बरोबर ना?